पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। देऊळघाट इथं ईद उल फित्र निमित्त जश्न ईद ए मिलाद उत्साहात साजरा करण्यात आला। बबलू शेठ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिरखुर्मा वाटपाचा सुंदर उपक्रम पार पडला। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। हा कार्यक्रम दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी देऊळघाट येथील उर्दू कन्या शाळा आठवडी बाजार परिसरात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये आमदार संजीव भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत तसेच बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी यांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। माजी सैनिक सुभाष देशमुख, ॲडव्होकेट राजू देशमुख तसेच अब्दुल रज्जाक उर्फ बबलू शेठ यांच्या हस्ते अनेकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी गावातील सरपंच, माजी उपसरपंच, तहसील कार्यालयातील अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचं आवाहन केलं। गावातील सर्व धर्मीय नागरिक, वयोवृद्ध आणि तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले। देऊळघाट येथील माजी पंचायत समिती सभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू शेठ यांच्या पुढाकारातून गावात विविध सण उत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा कायम ठेवली जाते। यामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। खूप चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरोखर आयोजकांचा या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करेन की असेच कार्यक्रम त्यांनी प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी ठेवले पाहिजेत। आणि खरोखर आज या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु आमदार साहेब आता लोणारमध्येच आहे, त्यांना पोहोचायला या ठिकाणी वेळ लागेल, म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। हिंदू मुस्लिम एकताचं स्वरूप आज या ठिकाणी बघायला मिळत आहे। शिरखुर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग भाऊ राजपूत, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आमचे बबलू शेठ काका आणि साडू काका, आणि अकोल्याहून आलेले इत्तेफाक सर या ठिकाणी उपस्थित आहेत, खामगावून आलेले आहेत या ठिकाणी मुफ्ती जुनेद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि पुढे उपस्थित सर्व हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आता 10-11 दिवसा अगोदर ईद त्या ठिकाणी झाली। मी तुम्हाला ईदच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या ठिकाणी जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला भरपूर उशीर या ठिकाणी झालेला आहे, म्हणून पुन्हा एक वेळेस मी तुम्हाला पूर्ण गाववासियांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो। उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। ईद हा केवळ सण नसून तो प्रेम, एकता, क्षमा आणि आनंद याचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे। आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत शिरखुर्मा पार्टी साजरी करण्यासाठी। या शिरखुर्मा पार्टीचे आयोजन आमचे परम मित्र, आमचे मोठे बंधू आदरणीय बबलू शेठ यांच्या सानिध्यामध्ये हे साध्य होत आहे। शिरखुर्मा हा केवळ एक गोड पदार्थ नाही, तर तो आपल्या परंपरेचा, आपुलकीचा आणि एकमेकांबद्दलच्या प्रेमाचा प्रतीक आहे। या गोड पदार्थातून आपण आपल्या नात्यांचे हे गोडवा वाढवूया, हा कायमचा खरा उद्देश आहे। ईद आपल्याला शिकवतो की आपण सर्वांना एकमेकांशी प्रेमाने, आदराने वागवावे व गरजूंना मदत करावी आणि समाजात एकमेकांना संदेश पसरावा। आजचा हा छोटासा कार्यक्रम याच भावनेतून आयोजित करण्यात आला आहे। इथे जमलेला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक या देऊळघाट गावामध्ये शिरखुर्माचे आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड येणार होते, पण लोणारमध्ये अचानक आमदार साहेबांची मीटिंग लागल्यामुळे त्यामुळे आमदार साहेबांना लोणार इथे जावं लागलं। आमदार साहेबांशी फोनवर बोलल्यानंतर आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक, तसेच गटनेते, तसेच शिवसेनेचे, युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव कुणाल भैया गायकवाड आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत। मी माझ्या परिवाराच्या वतीने व धर्मवीर आमदार संजीव गायकवाड
यांच्या वतीने व बुलढाणा शिवसेनेच्या वतीने आपण सर्व बांधवांना ईदच्या व शीरखुर्म्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. फिर उस मालिक के नाम से जो अत्यंत दयालु और कृपावान है, जो पूरी सृष्टि का स्वामी है. आज बड़ा आनंद, बड़ी खुशी है कि आज मैं मेरे अपनों में बैठा हुआ हूँ. ये जमीन, ये संतों की और सूफियों की जमीन है जिन्हें हमें मोहब्बत का पैगाम पहुंचाया है. इसमें संतू जी महाराज का एक भजन है कि हर देश में तू, हर देश में तू, नाम तेरे अनेक, वस्तु एक है जो पूरे जगत का निराला है. अल्लाह कुरान में म्हणता की संपूर्ण मानव जात एक माता पिताची संतान आहे. कुरान कोई मुसलमानाची पिताची प्रॉपर्टी नाही. आज से 5000 साल पहले ऋग्वेद मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. एक अंतिम गरण इस सृष्टीमध्ये येत आहे, त्यामधून 31 बार मंत्र होईल. वो सर्वांचा आखरी ग्रंथ होईल और वो 31 बार मंत्र सध्या कुरान मध्ये आलेला आहे. वो मंत्रचा नाव आहे कवी अय्यालाही रब्बी कुमार तकरीबान. त्याचा अर्थ आहे की मालिक म्हणता, ऐ मनुष्य तू माझी कौन कौन से पुरपाल टुकड़ा. और मालिक ने कुरान में जो कहा कि ऐ मानो तुम दुनिया मध्ये जितने माणसं हो, तुम सर्व एक माता और एक माता पिताचे लेकरू आहो. आणि तुमचे माता पिताचे नाम अरबी मध्ये आदम आणि हव्वा म्हणता. त्यालाही संस्कृत में आदम को अदीम म्हणता और माँ हव्वा को हवेती म्हणता. ये अरबी वर्ड और ये संस्कृत वर्ड. फिर मुद्दा है कि मालिक किसको मानना. सब बोलते कि मेरे ही झंडा ऊपर. जब एक गांव चे 2 प्रधान होणार नाही, एक कॉलेज चे 2 प्रिन्सिपल होणार नाही, एक राज्य के 2 सीएम होणार नाही, एक देश के 2 पीएम होणार नाही, तो भगवान मध्ये भांडण झाला होता ना. अरे एक म्हणतात आता, एक म्हणतात की सिस्टम बिगड़ला होता. आप जो ऑक्सीजन ले रहे और सूरज की रोशनी ले रहे और बारिश का पानी ले रहे, अगर मेरे भगवान की तो बताइए आप क्यों ले रहे हो, और आपके भगवान की बताइए तो फिर मैं क्यों ले रहा हूं. निसर्ग इस चीज को पुकार पुकार के कह रहा है, हमारा बनाने वाला एक है, कोई छोटा नहीं, कोई बड़ा नहीं. धर्म तो हमारी जीवन व्यवस्था है. मैं मेरे माँ बाप के साथ कैसा रहूं, मुझे धर्म सिखाता है. मैं मेरे पत्नी के साथ कैसा रहूं, मुझे धर्म सिखाता है. मैं पड़ोस के साथ कैसा रहूं, मुझे धर्म सिखाता है. और हमारे हिंदुस्तान की जमीन, ये आज से 1400 साल पहले अल्लाह के रसूल मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिंदुस्तान की तरफ ऐसा इशारा किया और कहा कि मुझे हिंदुस्तान की मिट्टी से शांति और अमन की खुशबू आ रही है. एक मैं झलक आपके छोटे से गांव में देख रहा हूं. मेरे बहुत सारे लेक्चर्स मंदिरों में होते हैं. एक स्वामी समर्थ के महाराज है अन्ना साहब मोरे, वो मुझे बेटा मानते हैं और कहते हैं कि घर का आदमी कार्यक्रम की प्रस्तावना करता है. मौलवी की जितने भी कार्यक्रम होते हैं उसकी प्रस्तावना मैं करता हूँ, क्योंकि ये जमीन संत और सूफियों की जमीन है. लेकिन माफ करना, हमने कभी आपको अपना भाई नहीं समझा. उसके लिए मैं आप लोगों से माफी चाहता हूँ. मालिक ने कुरान में 300 बार कोट किया, ऐ लोगों, ऐ इंसानों, ऐ मनुष्यों. मुसलमान की नहीं आया, लेकिन यह चीज हमने आपसे छुपा के रखा है. मैं आप लोगों से माफी चाहता हूँ. अल्लाह बार बार कुरान में कहता है कि तुम्हारी जमीन, तुम्हारा सूर्य, तुम्हारा चंद्रमा, हर चीज एक है, तो तुम अलग अलग कैसे हो सकते हैं. अगर सब अलग अलग होंगे तो सूरज किसके भगवान का है, ये चांद किसके भगवान का है, और आप में जो ऑक्सीजन दे रहे ये किसके भगवान की है. तो हमारी किडनी का सिस्टम बना, ये कराने वाला कौन है. वो किसको पुकार पुकार के रखे हम एक है. तो सबसे पहले दिल को साफ रखो, ये दिल में तड़प पैदा करो कि ये मेरा भाई है. जब तक दिल से तड़प पैदा होगी कि ये मेरा भाई है, सारे मसले हल हो जाएंगे. जब आप और मैं इतने अच्छे, हमारे माता पिता इतने अच्छे, हमारे संत महात्मा ऋषि मुनि महापुरुष इतने महान, तो बताइए उनका बनाने वाला कितना महान होना चाहिए. तो 4 श्लोक मध्ये मालिक ने आपला परिचय दिलेला की बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल वो अल्लाहु अहद. ही सांगा मालिक एक आहे. अल्लाह समद, वो निरपेक्ष, वो कोने पे निर्भर है.
लम यलिद वलम युलद, न त्याची कोण संतान आहे न तो संतान, वलम यकुल लहू कुफुवन अहद, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही जिने जगत का निर्माण किया.